सेंसर मारणार मी बोलते तुम्ही सांग. पालकमंत्री जयकुमार गोरेंचा करायचं का? मोदी सरकार चोर है, मोदी सरकार चोर है. खासदार माननीय प्रणिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या प्रदेशचे आमचे युवकचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी प्रथमेश जामनावे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज देशभरामध्ये पेट्रोल डिझेलचे दरवाढ झालेले आहेत. आपल्याला माहित असेल 22 लाख विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून या नीट परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत आणि आपल्याला माहित असेल सोलापूरच्या खासदार प्रणिता शिंदे यांच्यावर वारंवार हे पालकमंत्री जयकुमार गोरे आक्षेपार्ह वक्तव्य करतात. या निषेधार्थ आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने भाजपच्या कार्यालयावरती ताईनाथ आंदोलन करीत आहोत. तुम्ही नीटच्या घोषणा दिलेल्या आहेत, नीट बद्दल सांगा. आपल्याला माहित असेल आमच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की 89 वेळा हे परीक्षा पेपर लीक झाले आहेत आणि फक्त 49 वेळा हे पेपर घेण्यात आले आहेत. हे नीट पेपरचा आपल्याला माहिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये इतका मटका धंदा चालू आहे, मटक्याचा आकडा फुटू शकत नाही, परंतु पेपर लीक होत आहेत. हे कुठेतरी भयंकर होत चाललंय. कुठेतरी युवकांना विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून कुठेतरी हा देश गोंधळण्याचा परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदीचा आणि भाजपचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यालयात जात आहोत. देशामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या अतिशय निंदनीय परिस्थिती झालेली आहे. देशाचे पंतप्रधान जर उच्च शिक्षित असते, त्यांची डिग्री जर फेक नसती तर देशाची ही शिक्षण व्यवस्था अशी झाली नसती. नीटची परीक्षा गेल्या 5 वर्षामध्ये 65 वेळा अनेक देशामध्ये पेपर लीक झालेले आहेत आणि ह्याला दोषी कोण तर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या देशाच्या 22 लाख विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, त्यांच्या 44 लाख पालकांची माफी मागितली पाहिजे. कारण का आपला पाल्य जेव्हा शिकतं तेव्हा आपला पालक असतो तो एज्युकेशन लोन घेतो, आपलं सोनं गहाण ठेवतो, आपल्या छोट्या छोट्या ज्या अडचणी आहेत, आपल्या छोट्या छोट्या आनंद आहेत, ते सगळं कॉम्प्रोमाइज करून आपल्या विद्यार्थ्याला शिकवण्याचं काम आपले पालक करत असतात. त्यांना देखील अंधारात ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आता देशामध्ये 3 विद्यार्थ्यांनी या लिकेज झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचं दोषीदार कोण तर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी ह्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे.
फॉरेन टूर करण्यापेक्षा 22 लाख देशाच्या उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा जर तुम्ही वेटी धरत असाल तर त्याचा आम्ही निषेध करतो. एकीकडे डिझेल पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहेत आणि ते जबाबदार कोण आहे? आपल्याच पक्षाचे स्वर्गीय नेते देशमुख साहेब त्यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरच्या मध्ये या नीट पेपरचं कनेक्शन सापडलेलं नाही, खऱ्या अर्थाने देशमुख साहेबांनी लातूर घडवण्यामध्ये मोठं त्यांचं योगदान आहे. काल आम्ही लातूरला देखील मोर्चा केला होता आणि लातूरचा हा पॅटर्न हा संबंध महाराष्ट्राला हेवा वाट असा लातूरचा पॅटर्न होता. पण जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे या सगळ्या संघाची ही व्यवस्था या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये घुसलेली आहे. युनिव्हर्सिटीज असो किंवा क्लासेस असो तेव्हापासून बहुजनांच्या मुलांना कुठेतरी वेटी धरण्याचं काम केलं जात आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि लातूरला कशा पद्धती बदनाम करता येईल, लातूरमध्ये विद्यार्थी कसे नाही गेले पाहिजेत, लातूरची अर्थव्यवस्था कशी कोलमडेल याकडे काही लोकांचा हेतुपूर्वक लक्ष आहे असा आम्ही आरोप करतो. बुलडोजर कारवाईची देखील एक मागणी केली जाते. सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहे की सरकार काय पण झालं की बुलडोजर कारवाई करणार, यांच्यावर पण बुलडोजर कारवाई नाही. हे म्हणतात की ट्रिपल इंजिन सरकार आहे. आपल्यासारखे अनेक पत्रकार आहेत, अनेक जे युट्यूब चॅनल चालवतात, त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये एखादी जर बातमी लावली तर त्यांच्या घरावरती देखील बुलडोजर फिरवण्याचं काम करतात. आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता आंदोलन करतो, सरकारचा निषेध करतो, सरकारला आपली चूक दाखवतो, त्यांचा देखील बुलडोजर चालवतो अशी भीती दाखवण्यात येते. आणि सरकारच्या या देशामध्ये एकीकडे हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे. सरकारच्या विरोधात जे जे बोलतात, सरकारच्या चुका दाखवतात, त्यांना बुलडोजर चालवायची भीती दाखवतात. पण आम्ही या बातमीचे प्रायोजक डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719.